तर जय महाराष्ट्र पब्लिक सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आपल्या व्हिडिओला चालू करतो. तर आजचा विषय म्हणजेच की आज आपल्याला पप्पांनी कंटेंट दिलेला ते म्हणजे की आपण चाललो होतो बाहेर फिरायला. म्हणजे पप्पा आपल्याला फिरायला घेऊन चाललेले कुठं, तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल कुठं चाललोय ते. मग काय निघालो पप्पा सोबत. पप्पा असं बाहेर जायचं म्हणून बाहेर जायचं नव्हतं, कारण आमंत्रण आलेलं पप्पाला, म्हणजे सगळ्या परिवाराला, की डवारा जेवणाचं जे काही असतात ना, डवारा वगैरे जेवण वगैरे म्हणून. मग डवारा जेवणासाठी पप्पा बोलले की सहपरिवार या म्हणलेत, पण घरी काही अडचण असल्यामुळे, घरी कोण नसल्यामुळे आम्ही दोघं चाललो होतो, मी आणि पप्पा. आणि पप्पा सोबत असल्याचा विषयच ना भावांनो. तुम्हाला तर माहिती आहे, वडिलांसोबत फिरणं म्हणजे नाही का असं स्वर्गात फिरण्यासारखा विषय होता. मग काय आम्ही पोहोचलो उपळ्यामध्ये. उपळ्यामध्ये पोहोचलो की लगेच काय उपळ्याच्या चौकात आलो. उपळ्याच्या चौकात आलो, थोडं पुढे मस्त की पप्पांनी मग चालू होत्या आमच्या गप्पा. तितक्यात आम्हाला उपळ्याची शाळा दिसली भावांनो. एवढी भारी सजवली, म्हणजे नाही का असं चित्र वगैरे काढलेले, नाही का एवढं भारी लुक दिसत होता. आणि तितक्यात आम्ही पोहोचलो, द्राक्षाची बागा बघत बिगत मस्तपैकी असं नाही का असं मनात इच्छा झाली, भावानं काही दिवसात आपल्याला द्राक्ष खायला भेटणार आहेत. आणि असे हिरवेगार बागा बघत नाही का असे फुल तोंडाला पाणी सुटलेला भाऊ. विशेष टॉपचा मी व्हिडिओ सांगत पण होतो. तितक्यात पोहोचलो कृषी विद्यालयापाशी. कृषी विद्यालयापाशी पोहोचलो की ती लगे आठवण आली की भाई आपला देश ह्याच्या जीवावर जगतोय, म्हणजे उभा आहे. कृषी प्रधान देश असं आपल्या देशाला ओळख आहे. तितक्यात पोहोचलो आम्ही कुठं, हिंगळजवाडीच्या रोडला. हिंगळजवाडीच्या रोडला बघितलं, रोड खराब होता, पण शेतातले हिरवळ बघून मनाला एक नाही का असं रोडचा विचार बाजूला ठेवला. मग काय पोहोचलो आम्ही हिंगळजवाडीत. हिंगळजवाडीत पोहोचलो की मला घरचे म्हणत होते की आपलं कुलदैवत पण आहे. मग काय कुलदैवत आहे विषय म्हणल्यावर मग काय चलत्या गाडीवर पाया पडल्या, देवीची माफी मागितली. तिथून पुढे निघालो. पुढे निघालो की मस्त असं दादाचा बॅनर दिसला. भावानं मन भरून आलं 5 मिनिटासाठी, नाही का असं मनात हळहळ झाली. तितक्यात पोहोचलो आम्ही तेरच्या रोडला. तेरच्या रोडला बघितलं तर अशी हिरवळगार शेती दिसायला लागली भावानो. रोड तितक्यात भारी, असा हरभरा आलेला, गहू आलेला, एकदम मन असं कधी तेरमध्ये पोहोचलोय कळलंच नाही. तितक्यात तेरमध्ये पोहोचल्या पोहोचल्या एक मनाला खंत झालं, असं मन भरून आलं की नाही का भावानो, आज तेरचे धाराशिव जिल्ह्याची जावई आपल्यात नाहीयेत, असं फील आला मनात. लगेच दादांची क्षणात आठवण आली भावानो, की असं मन भरून आलं एकदम. म्हणजे ते सांगू शकत नाही शब्दात. मग दादांबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, कधी बोललो नाही, कधी भेटायचा योग पण आलेला नाही. म्हणजे कधी आपलं थोडक्यात नशीबच नाही असं समजून काय बोलू मी शब्दात. कारण ती मोठी हस्ती होती ना, की अजून पण वाटत नव्हतं. पण एक गोष्ट अशी दिसली की ती मान्य करायला सुद्धा, ती म्हणजे बॅनर मान्य करावंच लागलं मनाला. मनावर दगड ठेवून मान्य करावं लागलं. मग काय आम्ही थोडं दादांच्या पप्पाचा माझा विषय चालू होता, नाही का असं दादांनी खूप केलं वगैरे महाराष्ट्रासाठी, पहाटे 6ला उठून काम करायची, असं चर्चा चालू होती. तितक्यात आम्ही गोरबा काकाच्या मंदिरापाशी आलेलो. मग गोरबा काकाच्या मंदिराचं दर्शन वगैरे घ्यायला जायचं ठरलेलं. मग काय दर्शन वगैरे घेऊन झालं की थांबलो 5 मिनिट तिथं, थोडं थांबलो. मग काय थोडं कंटाळा आलेला, नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केलेली पप्पांनी. पण पप्पा बोलले 5 मिनिट थांब, एवढं काय गडबड नाही आपल्याला. मग काय थोडा व्ह्यू घेतला. मग तिथून निघालो आम्ही. तेरमधून निघालो की दादाचा अजून एक बॅनर दिसलेला. बाई म्हणलं दादाच होते बाई, विषयच नव्हता. दादांचा कोणी नाद बी केला नाही कधी, आणि इथून पुढे पण दादांसारखा नेता कधी होणार पण नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला पण माहिती आहे. मग काय दादांची आठवणी घेऊन पुढे निघालो. तितक्यात आम्ही पोहोचलो पळसपमध्ये. पळसपमध्ये पोहोचलो की भावानं इथे एक वैशिष्ट्य आहे बरं का, म्हणजे नाही का असं भरपूर ठिकाणी आहे, पण इथं पण आहे धाराशिवमध्ये, जे की एका साईडला मस्जिद आहे आणि एका साईडला मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथं उरूस पण खूप भारी भरतो असं म्हणतात बरं का. मी कधी आलेलो नाहीये. कधी आलो तर त्याचा व्हिडिओ पण टाकेल, 100% टाकेल भावा तुमच्यासाठी. काय विषयच नाही. मग काय तिथून पळसपमध्ये असं रोड बीड टॉपच होती, काही विषयच नव्हता तिथून पुढे. तिथून रोड बीड क्रॉस करत असं शालिशान घर बघत मस्तपैकी पळसप मधून पण एक्झिट मारलेला. एक्झिट मारत आता तिथं मंदिर बघितलं. तिथून आलो चक्कूच्या बागेत. म्हणजे चक्कूची बाग साईडला होती. अशी एवढी भारी भारी छोटे छोटे चक्कू होते पिकलेले पाडाचे. असं वाटत होतं की गाडीतून उतरावून तिथं चक्कू खायला जावं, पण नको म्हणलं, मालक लय मारतील तिथले. मग काय तिथून पोहोचलो आम्ही मुरुडच्या हायवेला. पोहोचलो तर भावानो, ही नजारा दिसला भावानो. कसला नादखुळा नजारा आहे का नाही. बाजूने हिरवळ आणि मध्ये पांढरं शुभ्र घर, म्हणजे दणका विषय. तितक्यात पुढे आलो तर हे बघतो फुफुट्याचं, म्हणजेच की प्लॅन्ट, म्हणजे नवीन झालेला आहे. इथं बार्शी टू लातूर
हायवेचं काम चालू आहे, म्हणजे रुंदीकरण चालू आहे. त्याच्यामुळे हे प्लॅन्ट इथे टाकलेला आहे. कारण मुरुडचं काम चालू आहे ना, मुरुडमध्ये पण. ते पुढे तुम्हाला दिसेलच रोड. मग काय तिथून आलं की पुढे आलो पुढे. चहा पाणी वगैरे घेतलं. मग काय चहा पाणी वगैरे झालं की तिथून निघालो लगे मस्तपैकी मुरुडमध्ये. मुरुडमधून पण निघालो. काम होतं थोडं त्याच्यामुळे काय जास्त वेळ थांबता आलेलं नाहीये. मामा थांबले होते वाट बघत. त्याच्यामुळे तिथून मुरुडमध्ये पण काम केलं पप्पांनी थोडं त्यांचं काय होतं ते. तिथून निघालो मुरुडमधून. तितक्यात दिसली आम्हाला जलपरी. लगेच आठवला डायलॉग. खोटं बोलायचं नाही. असा डायलॉग आठवला आणि जलपरी दिसली समोर. जलपरीला केला बाय. मग तिथून पोहोचलो आम्ही बोरगावच्या हायवेला. बोरगावच्या हायवेला मस्तपैकी चाललो होतो. तितक्यात आम्हाला लागला खराब रोड. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मागाशी की रोडचं काम चालू आहे. त्याच्यामुळे काय मग गाडी स्लो गेली आणि आलो बोरगावमध्ये. बोरगावमध्ये आलो की लगेच भावानो मामाचा फोन आला. मामा बोलले या जेवायला. लगेच गेलो जेवायला. भावानो असा दणका विषय होता ना. उगत दणका ओढून दिला. 2 भाकरी कुस्करून तर जेवलो आणि मग पोहोचलो लगेच बस स्टँडला. कारण रिटर्न पण जायचं होतं. तर भावानो व्हिडिओ कसा वाटला 100% सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. स्किप न करता बघा. चला बाय. भेटू पुढे.